नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, भारतीय ग्राहक संरक्षण परिषद कायदा याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये राज्य आयोग किंवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग याची माहिती आपण घेतली. त्यानंतर पुढचा भाग आपण कंटिन्यू करत आहोत. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, ज्याला आपण राष्ट्रीय आयोग देखील या ठिकाणी म्हणतो. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 20, 21 व 22 मध्ये राष्ट्रीय आयोगाची रचना, अधिकार व कार्यपद्धती यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. राष्ट्रीय आयोग जे आहे, या राष्ट्रीय आयोगाची रचना ही कशा प्रकारे असते ते आपण बघणार आहोत. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश, आपल्याकडे जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायाधीश, राज्य पातळीवर उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशी त्रिस्तरीय यंत्रणा किंवा रचना आपल्याकडे असते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे या आयोगाचे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर दुसरी रचना आहे, राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांशिवाय इतर 4 सदस्य या आयोगामध्ये असतात. यापैकी एक महिला सदस्य. या सदस्यांची नियुक्ती केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या निवड समित्यांमार्फत होते. आयोगाचे सदस्य पदवीधर असतात व त्यांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असावे. जिल्हा आयोगाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की त्यांचं वय हे 35 वर्षापेक्षा कमी असावं. मात्र जे काही राष्ट्रीय आयोग आहे यामध्ये सदस्यांचं वय हे 35 वर्षापेक्षा जास्त असावं. त्याचबरोबर हे जे सदस्य आहेत यामध्ये जे 4 सदस्य निवडले जातात यामध्ये एक महिला असते. या सदस्यांची क्षमता, सचोटी, प्रतिष्ठा, अर्थशास्त्र, वाणिज्य, हिशोब शास्त्र, कायदा, उद्योग, सार्वजनिक प्रशासनातील तज्ज्ञ व याविषयी 10 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची आयोगांवर सदस्य म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे हे 4 जे सदस्यांची निवड केली जाते यांची काम करण्याची क्षमता, सचोटी व प्रतिष्ठा असणारे असावेत. तसेच त्यांना अर्थशास्त्र, वाणिज्य, हिशोब शास्त्र, कायदा, उद्योग व सार्वजनिक प्रशासनातील तज्ज्ञ व याविषयी 10 वर्षाचा अनुभव या लोकांना असावा. 5वी रचना आहे, आयोगाच्या सदस्यांचं मानधन, भत्ते व सेवा शर्ती केंद्र सरकार निश्चित करतं. जे आयोग आहे या आयोगांच्या सदस्यांचं मानधन, भत्ते आणि सेवा शर्ती हे केंद्र शासन निश्चित करत असतं. या सदस्यांचा कालावधी 5 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 70 वर्ष यापैकी कमी असलेली मुदत इतका असतो. म्हणजे आतापर्यंत आपण तिन्ही मंच यांचा रचनेचा अभ्यास आपण केला. जिल्हा मंचामध्ये जिल्हा अधिकारी किंवा माजी जिल्हा अधिकारी किंवा जिल्हा अधिकाऱ्याची पात्रता असणाऱ्या व्यक्ती जिल्हा अधिकारी किंवा माजी जिल्हा अधिकारी या मंचाचे अध्यक्ष असतात. राज्य आयोगामध्ये उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश राज्य आयोगाचे अध्यक्ष असतात. राष्ट्रीय आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश या आयोगाचे अध्यक्ष असतात. जिल्हा आयोगामध्ये इतर 2 सदस्य त्यापैकी एक महिला. राज्य आयोगामध्ये इतर 2 सदस्य त्यापैकी एक महिला. राष्ट्रीय आयोगामध्ये 4 सदस्य त्यापैकी एक महिला असते. त्यानंतर जिल्हा आयोग जो आहे, जिल्हा आयोगामध्ये
वयाची 65 वर्ष किंवा कामकाजाची 5 वर्ष यापैकी जे आधी येईल त्याच्या आत सदस्यांना निवृत्ती घ्यावी लागते. राज्य आयोगामध्ये कार्यकाळाची 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्ष यामध्ये जे अगोदर येईल तेव्हा सदस्यांना निवृत्ती घ्यावी लागते. तर राष्ट्रीय आयोगामध्ये वयाची 70 वर्ष किंवा सदस्यांच्या कार्याची 5 वर्ष यापैकी जे अगोदर येईल तेव्हा निवृत्ती घ्यावी लागते. आणि यापैकी जे विभिन्न सदस्य जे आहेत हे पुनर्नियुक्तीस या ठिकाणी पात्र नसतात. आता राष्ट्रीय आयोग जे आहे या राष्ट्रीय आयोगाची कार्यक्षेत्र व कार्यपद्धती कशी चालते ही आपण बघणार आहोत. राष्ट्रीय आयोग जे आहे या राष्ट्रीय आयोगाचं कार्यक्षेत्र नवी दिल्ली इथं आहे. कारण की राष्ट्रीय स्तरावरची यंत्रणा असल्यामुळे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय जो आयोग आहे यांचं कार्यक्षेत्र या ठिकाणी कार्यरत आहे. देशातील सर्व राज्यांच्या राज्य आयोगांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचा अधिकार राष्ट्रीय आयोगाला आहे. देशातील सर्व राज्य जे आहेत या राज्यांच्या आयोगांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचा अधिकार राष्ट्रीय आयोगाला आहे. आणि राज्य जे आयोग आहेत हे सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा आयोगांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या राज्य आयोगांना आहे. तर राज्य आयोगांवरती देशातील जे राष्ट्रीय आयोग आहे हे राष्ट्रीय आयोग देखरेख व नियंत्रण ठेवत असतं. 1 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाईचे दावे या न्यायालयात चालवले जातात. ज्यांची नुकसान भरपाई 1 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे असेच दावे हे राष्ट्रीय आयोगाकडे चालतात. पण याच्या व्यतिरिक्त ज्यांना राज्य आयोगाचा निर्णय वादी आणि प्रतिवादी दोघांपैकी ज्यांना मान्य नसेल तर ते राज्य आयोगाच्या तक्रारीविरुद्ध किंवा निकालाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार या ठिकाणी दाखल करू शकतात. राष्ट्रीय आयोग जे आहे याच्याकडे दावा दाखल केल्यापासून 90 ते 150 दिवसाच्या आत निकाल द्यावा लागतो. म्हणजे राष्ट्रीय आयोगाकडे जी काही तक्रार तुम्ही दाखल केलेली आहे ही तक्रार दाखल केल्यापासून 90 ते 150 दिवसाच्या आत निकाल द्यावा लागतो. या संदर्भात बी आपण चर्चा केलेली आहे की जर वस्तूचा नमुना जर प्रयोगशाळेकडे पाठवावा जर लागला तर त्याचं परीक्षण करण्यासाठी कालावधी लागत असतो. म्हणून असे निर्णय हे 90 दिवसाच्या पेक्षा जास्त कालावधीनंतर दिले जातात. यातील जो काही अन्न संशोधन जी लॅब आहे ती आपला अहवाल अगोदर त्या मंचाकडे म्हणजे जिल्हा मंच असेल तर जिल्हा मंच, राज्य मंच असेल तर राज्य मंच, राष्ट्रीय मंच असेल तर राष्ट्रीय मंचाकडे पाठवते आणि एक प्रत जो प्रतिवादी आहे त्याच्याकडे देखील पाठवली जाते. त्यामुळे जर फसवणूक केलेली वस्तू जर असेल तर तिच्या परीक्षणासाठी वेळ लागतो. म्हणून 150 दिवसाच्या आत निर्णय देण्याचा जो काही कायदा जो आहे हा यामध्ये टाकलेला असतो. त्यानंतर राष्ट्रीय आयोगाने दिलेले निर्णय एखाद्या पक्षाला मान्य जर नसेल तर 30 दिवसाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येतं. म्हणजे राष्ट्रीय आयोगाने एखादा निर्णय जर दिला आणि तो संबंधित पक्षाला जर मान्य जर नसेल तर 30 दिवसाच्या आत जे सर्वोच्च न्यायालय आहे या सर्वोच्च न्यायालयाकडे अपील हे राष्ट्रीय आयोगाविरोधामध्ये ग्राहकांना किंवा वादी आणि प्रतिवादी यांना करता येतं. त्यानंतर 6वी कार्यपद्धती आहे. राष्ट्रीय आयोगाकडे दाखल केलेल्या दाव्यांविरुद्ध निर्णय देण्यासाठी राज्य आयोगाप्रमाणेच कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय आयोगाकडे जी तक्रार दाखल करायची या दाव्यांवर निर्णय देण्यासाठी राज्य आयोगांमध्ये जी कार्यपद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जातो तशाच पद्धती जी कार्यपद्धत जी आहे यामध्ये राबवली जाते. किंवा जे काही जिल्हा मंच आहे, राज्य मंच आहे, राष्ट्रीय मंच आहे, या राष्ट्रीय मंचाकडे जे जिल्हा मंचामध्ये आपण बघितलं की जो प्रतिवादी आहे या प्रतिवादीला नुकसान भरपाई करण्यासाठी जिल्हा मंच जसा आदेश देत असतो तशाच प्रकारचे आदेश राज्य मंच, राष्ट्रीय मंच देखील देत असतं.
परंतु राष्ट्रीय मंचाकडे जी तक्रार जी आहे याचं स्वरूप मात्र इतर मंचांपेक्षा मोठं आहे की यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त फसवणूक जर झाली तर अशा प्रकारचे जे काही दावे आहेत हे राष्ट्रीय मंचाकडे दाखल केले जातात. यामुळे राष्ट्रीय मंच जो आहे यांच्याकडनं सुद्धा मात्र 150 दिवसाच्या आत निकाल दिला जावा अशा प्रकारची जी काही पद्धत आहे ही यामध्ये राबवली जाते. यानंतर पुढील आपला मुद्दा आहे तक्रार दाखल करण्याची पद्धती. ग्राहक संरक्षण कायदे 1986 नुसार खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवांमुळे ग्राहकांचं समाधान झालं नाही तर ग्राहकाला संबंधित पुरवठादाराविरुद्ध योग्य न्यायालयीन यंत्रणेकडे तक्रार दाखल करता येते. म्हणजे यामध्ये जे काही ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेमुळे जर ग्राहकांचं समाधान जर झालं नाही तर ग्राहकाला संबंधित पुरवठादाराविरुद्ध योग्य न्याय यंत्रणेकडे तक्रार दाखल करता येते. आता तक्रार केव्हा करता येते? कारण की ग्राहक या नात्याने ज्यावेळेस आपली एखादी वस्तू जी आहे किंवा सेवा आहे यापासून जेव्हा काही नुकसान होतं तेव्हा तक्रार दाखल करता येते. मग त्याचा कालावधी काय आहे किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये केव्हा तक्रार दाखल करता येते ते आपण ह्या मुद्द्यांमध्ये बघणार आहोत. पहिलं म्हटलंय की तक्रार जी आहे ही जी काही तक्रार दाखल जी आहे ती कशा प्रकारे केली जाते की यामध्ये जो काही ग्राहक आहे या ग्राहकाच्या संदर्भामध्ये खरेदी केलेल्या मालाच्या किमतीपेक्षा व्यापाऱ्याने जास्त किंमत घेतली असेल. आपण जो खरेदी केलेला माल आहे या मालाची किंमत व्यापाऱ्याने जी किंमत आकारलेली आहे त्याच्यापेक्षा जर कमी जर असेल आणि व्यापाऱ्याने जास्त किंमत जर आकारली असेल तर तक्रार दाखल करता येते. दुसरा प्रकार आहे व्यापारी गैरव्यवहारामुळे ग्राहकांचे नुकसान झालं असेल. व्यापाऱ्याने काही गैरव्यवहार केला, काही नुकसान केलं, यामुळे ग्राहकांचं काही नुकसान या ठिकाणी झालं असेल. तिसरी तक्रार दाखल करण्याचं कारण आहे विकलेल्या मालाचं वजन आणि प्रत्यक्षात छापील वजन यात फरक असेल. तुम्ही विकलेल्या मालाचं वजन जे तुम्हाला वस्तू घेताना मिळलेलं आहे आणि त्याच्यावर मात्र छापील वजन मात्र कमी आहे. जसं की वस्तूवरती वजन लिहिलं असेल 1 किलो आणि आपण त्या वस्तूचं वजन जर केलं आणि ते जर 900 ग्रॅमात जर भरलं याचा अर्थ 100 ग्रॅम वजन कमी आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तक्रार दाखल करता येते. चौथी तक्रार दाखल करण्याचं कारण आहे व्यापाऱ्याने दिलेल्या सेवेत दोष असेल. सेवेमध्ये जो काही दोष आहे हा व्यापाऱ्याने दिलेल्या सेवेमध्ये काही दोष वाटला. जसं आपण जे काही प्रवास कंपन्या आहेत किंवा टूर कंपन्या ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली होती की 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल असं सांगितलं जातं, नंतर मात्र त्यांना साध्या हॉटेलमध्येच ठेवलं जातं. हे झालं सेवेतील दोष. किंवा एखादी ट्रॅव्हलिंग कंपनी सांगते प्रवास करण्याच्या अगोदर की आमची ट्रॅव्हल जी आहे ही अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, सीट वगैरे चांगले आहेत आणि जेव्हा प्रवासी त्या ट्रॅव्हलचा स्वतः आनंद घेतात तेव्हा सीट वगैरे तुटलेले असणं हा झाला सेवेतील दोष. त्यानंतर 5वा दोष किंवा तक्रार आहे जुना माल नवीन वेष्टनात ठेवून त्याची विक्री केल्यास. जो माल जुना आहे, खराब आहे, त्याला नवीन वेष्टन लावायचं आणि त्या मालाची विक्री करायची, तेव्हा देखील जी तक्रार आहे ही तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर विक्रीनंतरच्या सेवा व्यापाऱ्याने नाकारल्यास. जो व्यापारी वर्ग जो आहे यांनी वस्तू विकल्यानंतर जर काही सेवेसंदर्भात जर काही तक्रार जर करण्यास जर नकार जर दिला
किंवा जे काही सेवा करण्यास नाकार जर दिला तर तक्रार दाखल केली जाऊ शकते. जसं की रेफ्रिजरेटर, टी व्हीच्या बाबतीमध्ये खरेदी केल्यानंतर 5 ते 10 वर्ष त्या वस्तू रिपेरिंग करून देण्याची वॉरंटी असते आणि त्या वस्तू रिपेअर करून देण्यासाठी त्यास जे काही विक्रेते आहेत यांना त्या ग्राहकांच्या निवासस्थानी जावं लागतं, कारण की या वस्तू फिट केलेल्या असतात किंवा त्यांचं वजन अवजड असतं. अशा परिस्थितीमध्ये जर काही विक्रेतर सेवा जर नाकारल्या तर संबंधित पक्षावर जो काही दावा आहे हा दाखल करण्याचा अधिकार ग्राहकांना असतो. तर 7वं कारण आहे की खोटी जाहिरात करून ग्राहकांना माल खरेदी करण्यास प्रवृत्त केलं असेल. खोटी जाहिरात ही तर भारतीय ग्राहकांच्या पाचीलाच पुंजलेली आहे. अनेक प्रकारच्या खोट्या जाहिराती केल्याचं आपल्याला दिसून येतं. अनेक प्रकारच्या खोट्या जाहिराती. मी तर या ठिकाणी खात्रीशीरपणे सांगेल की दूरदर्शनवर किंवा आपण ज्या विभिन्न प्रकारच्या जाहिराती आपण बघतो यामध्ये मी अंदाजे शब्द वापरतोय, 50% जास्त जाहिरातींच्या मार्फत ग्राहकांना खोटी जाहिरात करून वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. बघा किती मोठा चंगळवाद आहे, किती मोठं ग्राहकांचं केलेलं नुकसान आहे जाहिरातीच्या माध्यमातून. याचा अर्थ जाहिरात वाईट आहे असं नाही, परंतु जाहिरातीमध्ये जे ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी काल्पनिक गुण दाखवून जे काही आव्हान केलं जातं हे चुकीचं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर 8व्या तक्रार दाखल करण्याचा प्रकार आहे ग्राहकांना भेटवस्तू, बक्षिसं किंवा इतर मोफत वस्तू देण्याच्या योजनेत सहभागी करून नंतर योजनेत फेराफेर केल्यास इत्यादी प्रसंगी ग्राहकाला तक्रार करता येते. तुम्ही ग्राहकांना जे काही भेटवस्तू दिलेल्या आहेत, बक्षिसं दिलेल्या आहेत किंवा इतर ज्या मोफत वस्तू देण्याच्या योजनेमध्ये सहभागी करून घेऊन नंतर योजनेत जर तुम्ही काही फेरफार जर केली तर इत्यादी प्रसंगी ग्राहकाला तक्रार करता येते. नाशिकमध्येच काही दिवसापूर्वी एक जो सराफ आहे या सराफाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची घटना यामध्ये घडली की यामध्ये सराफांनी विशिष्ट प्रकारची रक्कम ग्राहकांकडून वर्षभर घेतली होती आणि त्या संदर्भात काही विशिष्ट ग्राम सोनं ते देणार होते, परंतु त्यांनी देण्यास नाकार दिला आणि नंतर या कंपनीवरती ग्राहकांनी तक्रार दाखल केली. ग्राहकांना काही विशिष्ट भेटवस्तू किंवा बक्षीस किंवा इतर मोफत वस्तू देण्याच्या योजनेमध्ये सहभाग करून घेण्याची अगोदर ग्राहकांना हमी दिली जाते आणि नंतर या योजनेमध्ये फेरफार केला जातो की ही योजना विशिष्ट कालावधीसाठी होती किंवा विशिष्ट रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी होती किंवा लकी ड्रॉमध्ये तुमचा नंबर लागला नाही, अशी कारणं सांगितली जातात आणि प्रत्यक्ष मात्र या योजनेचा लाभ कोणत्याच ग्राहकाला दिला जात नाही. यामुळे अशा ज्या काही फसवणुकीविरुद्ध जी काही तक्रार आहे ही तक्रार दाखल करण्याचा जो काही अधिकार आहे हा यामार्फत ग्राहकांना करता येतो. म्हणजे तक्रार करण्याची जी 8 प्रकारची कारणं आपण बघितली, याची व्यतिरिक्त अनेक प्रकारचे कारणं आपण मांडू शकतो की तक्रार केव्हा करता येते. वस्तूमध्ये दोष असल्यास, वस्तू गुणवत्तेप्रमाणे नसल्यास, त्यानंतर वस्तूची वेळेवर जर पोचवणी झाली नाही किंवा विशेषतः ज्या वस्तूंची ऑनलाईन मागणी केलेली असते, ऑनलाईनमध्ये तर अतिशय घृणास्पद प्रकार बघायला मिळतात की वस्तू ज्यावेळेस आपण ऑनलाईन मागतो तेव्हा ती पॅक केलेली असते आणि नंतर तो विक्रेता आपल्याकडून पैसे घेऊन निघून जातो. नंतर ती वस्तू जेव्हा आपण उघडून बघतो तेव्हा बऱ्याच वेळेस मोबाईलच्या जागी विटाचे तुकडे किंवा कागदाचे तुकडे त्याच्यामध्ये सापडले. पण हे प्रमाण खूप कमी आहे. असा जो चुकीचा जो विक्रीचा जो पाना आहे हा समाजकंटक लोकांकडून केला जातो. म्हणजे याचा अर्थ ऑनलाईन खरेदी वाईट आहे अशा प्रकारचा गैरसमज तुमच्यामध्ये निर्माण होता कामा नये. या माध्यमातून तक्रार दाखल करता येऊ शकते. एक ना अनेक प्रकारची कारणं वस्तूची तक्रार दाखल करण्यासाठी
वापरली जाऊ शकतात. या माध्यमातून जी काही तक्रार आहे, ही तक्रार करण्याचे जे काही विभिन्न प्रकार या ठिकाणी आपण बघितले. त्यानंतर पुढील जो भाग आहे, तक्रारी कोण करू शकतो, हा पुढील लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद.